नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. पुण्यनगरीचे श्रद्धास्थान शक्तिपीठ श्री शंकर महाराज यांचे पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. महाराजांचे आशीर्वाद कायम सर्वांवरती राहोत. सदाचार, सेवा आणि साधनेची प्रेरणा मिळो हीच विनम्र प्रार्थना. योगीराज शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक प्रेरणादायी संदेश आपल्याला देतोय. तर पुण्यतिथी विशेष योगीराज शंकर महाराज अज्ञाताचे ज्ञानी, करुणेचे अवतार. नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या थोर महान विभूतीच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना वंदन करत आहोत ते म्हणजे योगीश्वर अद्भुत सिद्ध पुरुष शंकर महाराज. शंकर महाराज हे केवळ एक संत नव्हते, तर ते एक जिवंत चैतन्य होते. त्यांचे जन्मस्थळ आणि जन्मतारीख याविषयी ठोस माहिती नसली तरी त्यांचे जीवन हे भक्तांसाठी, शिष्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी दिव्य अनुभूती देणारे ठरले. ते म्हणतात, मी कोण आहे यापेक्षा मी तुमच्यासाठी काय करू शकतो हे महत्त्वाचं आहे. महाराजांनी आपल्या चमत्कृतीतून लाखो लोकांच्या जीवनात प्रकाश टाकला, अनेकांना दुःखातून मुक्त केलं, अडचणीमधून मार्गदर्शन केलं आणि श्रद्धेचा नवा प्रकाश दिला. ते नेहमी म्हणायचे, संतांचं कार्य हे लोकांचं कल्याण घडवणं असतं. त्यांचा वावर पुणे, सोलापूर, दत्तवाडी, वीर, तळेगाव, निंबाळकर यासारख्या अनेक ठिकाणी अनुभवला गेला. ते दिसायला अनोखे होते. डोक्यावर फेटा, गळ्यात सोन्याचे अलंकार, डोळ्यात करुणा आणि चेहऱ्यावर तेज. पण या सगळ्या भौतिक गोष्टींच्या पलीकडं त्यांच्या ठिकाणी होती एक अद्भुत आत्मिक ऊर्जा. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ही केवळ एक स्मरण दिन नसून आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची एक संधी आहे. आपण आपलं जीवन इतरांसाठी कितपत उपयुक्त ठेवलं आहे? आपण आज काय समाजाला देतोय, अर्थात आज काय दिया उजळवतो आहोत, स्वतःचा की दुसऱ्याचा? शंकर महाराज आपल्याला शिकून गेले, श्रद्धा ठेवा, सेवाभाव जपा आणि अहंकार झटकून साधेपणा अंगीकारा. चला, या पुण्यतिथीनिमित्त आपण महाराजांच्या शिकवणुकीचे अनुसरण करूया आणि त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करूया. बोला शंकर महाराज की जय. पुन्हा एकदा योगेश्वर शंकर महाराज यांच्या चरणी पुन्हा एकदा लीन होऊन त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.